नमस्कार मंडळी. लग्नानंतर होईलच प्रेमचा आजचा एपिसोड अगदी जबरदस्त आहे. कारण राजाध्यक्ष मॅडमकडून काव्याचं कौतुक होणार आहे आणि मानिनी काकू चौघांना पण जाब विचारणार आहे. चला पटकन सुरुवात करूया आजच्या भागाला. नंदिनी आणि जीवाने आर्यासाठी टिफिन आणलेला असतो. तिला ते जेवण खूप आवडतं म्हणून ती पटापट जेवत असते. तेव्हाच तिला ठसका लागतो. जीवा तिची पाठ चोळत असतो आणि नंदिनी पटकन पाणी देते. ठसका थांबल्यानंतर सुद्धा जीवाचा हात तिच्या पाठीवरच असतो आणि दुसरा हात हातावर. नंदिनीचं लक्ष जातं, तिला काही आवडत नाही. तेव्हा ती जीवाला म्हणते, आर्याचा ठसका थांबलाय जीवा. जीवा पटकन हात बाजूला घेतो. त्याला पण लक्षात येतं की हे नंदिनीला आवडलं नाही म्हणून, आणि हे आर्याच्या सुद्धा लक्षात येतं. ती पण त्यांच्याकडे बघत असते. तर काव्या पत्रकारांना सांगत असते, आमचा उद्देश फक्त IIP रोड सुधारण्याचा होता आणि तो या पद्धतीने पूर्ण होईल असं वाटलं पण नव्हतं. आम्ही ठरवलेला प्रोटोकॉल या पद्धतीने यशस्वी होतोय त्याचा आम्हाला आनंद आहे. त्याच वेळेला पोलीस गाडी येते तिथे. देशमुख, पोलिसांची गाडी? मला अरेस्ट करायला आले वाटतं. तेव्हा पार्थ म्हणतो, मी असताना बरं तुम्हाला अरेस्ट करू देईल? हे सगळं मी केलं असं त्यांना सांगेल. अरेस्ट करायचं असेल तर मला करा. तेव्हा काव्या सांगते, पण आपल्या बेबूचं काय होईल? श्रीकृष्णासारखा तो पण जेलमध्ये जन्माला येईल का? पार्थ म्हणतो, काय चाललंय तुमचं? अशा वेळेला सुद्धा मस्करी सुचते का? शांत बसा. पोलीस समोर येऊन उभे राहतात. तेव्हा पार्थ म्हणतो, या सगळ्यामध्ये माझ्या बायकोची काहीच चूक नाही. तुम्हाला अरेस्ट करायचं असेल तर मला करा. पोलीस म्हणतात, तुम्हाला कोणी सांगितलं आम्ही अरेस्ट करायला आलोय? आम्ही तुम्हाला अरेस्ट नाही करायला आलो. कायदा हातात घेतला आहे ना, तर त्याचे परिणाम कळेलच तुम्हाला थोड्या वेळात. त्याच वेळेला अजून एक गाडी येते. काव्या म्हणते, आता कोण आलं असेल? तर त्या गाडीमधून IS राज अध्यक्ष मॅडम उतरतात. समोर आल्यानंतर म्हणतात, काय मिसेस काव्या देशमुख, सगळी कामं तुम्हीच करायचं ठरवलं का? कायदा हातात घेताय, कळतंय का तुम्हाला? तुम्ही फक्त ISचा अभ्यास करताय, अजून IS झाला नाही. तुम्हाला काय वाटतंय तुम्ही IS झालात आणि सगळी कामं तुम्ही करणार? तेव्हा काव्या पण सांगत असते, सॉरी मॅडम, माझा दुसरा असा काही हेतू नव्हता. तेव्हा IS मॅडम म्हणतात, असं कसं दुसरा हेतू नव्हता? माती खाऊन तर झालीच आहे ना तुमची. कायदा हातात घेतलाच आहे. दुसरी आर्या नंदिनीला म्हणत असते, सॉरी हा नंदिनी, मी आज जरा विचित्र पद्धतीने जेवले ना. काय करू, जेवण माझा वीक पॉईंट आहे का? नंदिनी पण सांगते, इट्स ओके आर्या, पण इथून पुढे काळजी घेत जा. आर्या जेवणाचं खूप कौतुक करत असते. नंदिनी काय कमाल जेवण होतं. तो लुसलुशीत भात, त्या पोळ्या, भेंडीची भाजी, वरणावर दिलेली फोडणी आणि त्यावर तुपाची धार. आहा, काय मस्त जेवण होतं ग. प्रेक्षकांनो, आर्या ज्या पद्धतीने वर्णन करते ना, खरंच तोंडाला पाणी सुटतंय बरं का. असं वाटतंय पाऊस चालू आहे, मस्त गरमागरम वरण भात भेटला तर मजा येईल. असो, तो एक गमतीचा भाग होता हा प्रेक्षकांनो. आर्या म्हणत असते, असं जेवण जर रोज मिळालं ना, आहा काय मजा येईल. मी तर खरंच त्याच्या प्रेमातच पडेल. नंदिनी सांगते, तुझी हरकत नसेल तर आम्ही तुझ्यासाठी रोज डबा आणू शकतो. आर्या विचारत असते, वरणावर फोडणी कोणी दिली होती? नंदिनी पटकन बोलून जाते, जीवांनी. तर आर्या लगेच जीवाच्या हाताला किस करते. हे काही नंदिनीला आवडत नाही. तर जीवाचं लक्ष नंदिनीकडे जातं. तेव्हा आर्या म्हणते, मला आत्ता इमर्जन्सी आली आणि कोशिंबीर हे सगळं इथेच ठेव, आल्यानंतर मी परत खाईन. आर्या तिथून निघून जाते. पण नंदिनीचा मूड ऑफ झालेला असतो. तर दुसरीकडे IS मॅडम म्हणत असतात, सॉरी हां, मी तुमची चेष्टा केली. खरं तर मला खूप कौतुक वाटतंय तुमचं. आणि हे इन्स्पेक्टर खूप प्रामाणिक आहे बरं का. तुम्हाला वाटलं असेल की यांनी तुमची मदत केली नाही, पण हे मीच त्यांना सांगितलं होतं. मला बघायचं होतं भावी IS काव्या देशमुख फक्त पोलिसांपर्यंत जातात की अजून पुढे काहीतरी करतात. मीच त्यांना फोन करून सांगितलं होतं, या मुलीची अजिबात मदत करू नका. ती पुढे काही करते की इथेच हार मानते. माझ्या सांगण्यानुसारच त्यांनी तुमची मदत केली नाही. या दोघांचं बोलणं रिकॅपमध्ये आपल्याला दाखवलं आहे. काव्या विचारत असते, मी एक विचारू का मॅडम, तुम्ही जी माझी परीक्षा घेतली त्यामध्ये मी पास झाली का? इन्स्पेक्टर पण सांगतात, सॉरी काव्या मॅडम, माझ्यामुळे तुम्हाला त्रास झाला. तेव्हा काव्या परत विचारत असते, सांगा ना मॅडम, मी तुम्ही घेतलेल्या परीक्षेमध्ये पास झाली का? त्यावेळेला एक गाडी येते. इन्स्पेक्टर म्हणतो, हो तुम्ही या परीक्षेत पास झालात, तुमची उत्तरपत्रिका आली बघा. तर तिथे नगरसेवक आलेले असतात आणि तेही चप्पल न घालता. तेव्हा काव्या विचारते, तुम्ही? तर नगरसेवक म्हणतात, काय मॅडम, तुम्ही या मुलीची माफी मागायला मला बोलवलं का? तेव्हा IS मॅडम म्हणतात, हो, याच मुलीची माफी मागायला तुम्हाला मी बोलवलं. तुमची हिंमत कशी झाली असं वागण्याची? तेव्हा ते नगरसेवक म्हणतात, हो आले होते ना या. त्या अध्यक्ष मॅडम म्हणतात, मला काही ऐकायचं नाही, तुम्ही आधी माफी मागा. तेव्हा ते नगरसेवक, सॉरी कविताताई, मला माफ करा. तेव्हा काव्या म्हणते, माझं नाव कविता नाही, काव्या देशमुख आहे. सॉरी काव्या मॅडम, मी या रस्त्याचं काम ताबडतोब सुरू करतो आणि पूर्ण पण करून घेईल. तेव्हा काव्या म्हणते, फक्त याच रस्त्याचं आणि बाकी रस्त्यांचं काय? आम्ही टॅक्स भरतो, मला उत्तम सेवा मिळणं हा आमचा अधिकार आहे. आम्ही सर्वसामान्य नागरिक सगळ्या गोष्टी करतो, पण त्याच रस्त्यावरून आमच्या नातेवाईकांचे ॲक्सिडेंट होतात, मिसकॅरेजेस होतात.
त्याला जबाबदार कोण असणार? असं झाल्यानंतर पण त्या हॉस्पिटलचे बिल आम्हीच भरायचे, चक्रा आम्हीच मारायच्या. आणि यामुळे इथून पुढे सर्वसामान्य जनतेला विचार करावा लागेल, तुम्हाला निवडून द्यायचं की नाही. मला सांगा, त्या निरागस लेकराची काय चुकी आहे? शाळेत जाताना या खड्ड्यांमधनं जात होतो, त्याची आदळआपट होते, प्रेग्नेंट बायकांना त्रास होतो. या सगळ्यांकडे कोण लक्ष देणार? तुम्हाला याच रस्त्याचं काम नाही तर इतर रस्त्यांची सुद्धा कामं करावी लागतील. तर काव्य असं डॅशिंग पद्धतीने बोलत असते. तिचे परखड मत ऐकून अध्यक्ष मॅडम तर तिच्याकडे बघतच राहतात आणि त्यांच्या मनात विचार चालू असतो, ही मुलगी खरंच IAS होऊ शकते आणि या देशाचा विकास पण उत्तम पद्धतीने करू शकते. पण इकडे काव्याचं बोलणं काही थांबत नाही. तिचं बोलण्याचा रट्टा चालूच असतो. ज्या वेळेला रस्त्यावर खड्डे झाली होती त्यावेळेला तुम्ही कुठे गेला होतात? आणि जी काही रस्त्यासाठी निधी आली ती तुमच्या खिशात घातली. तेव्हा तो नगरसेवकही म्हणत असतो, मॅडम काळजी करू नका, सगळं काम अगदी व्यवस्थित होईल. तेव्हा काव्या म्हणते, पण यापुढे लक्षात ठेवा, सामान्य जनता जेव्हा वोट करेल ना तेव्हा एकदा नाही तर 10 वेळा विचार करेल तुम्हाला वोट करायचं की नाही ते. तर IAS मॅडम काव्याचं खूप कौतुक करत असते. खरं तर भावी IAS कशी असावी तर तुझ्यासारखी असावी. तर काव्य हे ऐकून तर खूप खुश होते आणि त्या मॅडमांना सॅल्यूट करते. त्या मॅडम तिथून निघून जातात. तर काव्या पार्थ दोघं पण खुश असतात आणि इथे छोटासा रोमांस दाखवला आहे दोघांमध्ये. त्यानंतर सगळेच तिथून निघून जातात. तर दुसरीकडे जीवा नंदिनी घरी निघालेले असतात. पण नंदिनी काही बोलत नाही. जीवा खूप बोलण्याचा प्रयत्न करतो, नंदिनी सीट बेल्ट लाव, पण ती काही रिस्पॉन्स देत नाही. अगं काय झालंय नंदिनी, सांगशील तरी तुम्हाला. पण नंदिनी फक्त रागाने त्याच्याकडे बघत असते. FM लावू का? FM लावतो. आधी तर काही व्यवस्थित चालू होत नाही. त्यानंतर एक गाणं चालू होतं, अरे दुरावा काहा अबोला. नंदिनी अजूनच रागाने बघते. ठीक आहे, तुला नसेल आवडत तर बंद करू का? ते गाणं पण बंद करतो आणि कान पकडून तिच्याकडे माफी मागत असतो. नंदिनी बोल ना माझ्याबरोबर, काय झालं आहे? मी काही केलं आहे का? नंदिनी चिडूनच म्हणते, नाही का, तुम्ही काही केलेलं नाही ना. द्या अजून वरणाला फोडणी द्या, वरण भात खाऊ घाला आणि त्यावर तुपाची धार घाला. हां, त्यानंतर तिच्याकडनं तुमच्या हातावर किस पण घ्या. हे ऐकून जीवा तर खूप मोठमोठ्याने हसायला लागतो. काय हे नंदिनी, वेडी आहेस का? मी थोडी किस केलं होतं, तिने केलं ना माझ्या हातावर किस. ती अल्लड बहीण कशी वागते, काही बोलते, तू माझ्यावर कशाला रुसते? ते मी थोडी केलं. नंदिनी म्हणते, तुम्हाला काय गरज होती तिच्या हातामध्ये हात देण्याची? तेव्हा जीवा सांगतो, अगं नंदिनी, तिने माझ्या हातावर किस केला, मी नाही. हे बघ नंदिनी, आता तू जेवण बनवलं समज आणि तुझ्या हातावर कोणी किस केलं तर त्याला ॲप्रिशिएट किस म्हणतात. त्यामध्ये माझी कुठे चूक आहे? तेव्हा नंदिनी म्हणते, मी माझा हात कोणाच्या हातात देणार नाही आणि किस तर करूच देणार नाही. तर जीवा पुन्हा हसतो आणि तिला सॉरी म्हणतो. तर आजच्या भागात एवढंच. पुढील भागात काय होतं ते बघू. रम्या आणि विजयने चांगली आग लावलेली असते. काव्या पार्थ जेव्हा घरात येतं, मानिनी काकू तर पार्थचं थोबाडच फोडतात. हे पार्थ, तुला काही कळतं का? काव्या गरोदर असताना हे तिला करू कसं दिलं तू? तर जीवा मध्येच बोलतो, अगं आई, तू एकदा ऐकून तरी घे, दादा काय म्हणतोय. मानिनी काकू म्हणतात, या मूर्ख आईला तुम्ही अजून किती मूर्खात काढणार आहात? अजून काय काय लपवलंय तुम्ही? मानिनी काकूंचा पारा तर जीवावर पण चढतो. वा, तू पण काही लपवलंय का माझ्यापासून? असेल तर आत्ताच सांगून टाक. तर काव्या रडायला लागते. आणि नंदिनीला पण प्रश्न पडतो, आपण तर खरंच लपवलंय आणि ही गोष्ट कळाल्यानंतर आईंना किती त्रास होईल. हा भाग इथेच संपतो. उद्याचा भाग पण खूप इंटरेस्टिंग असेल हां प्रेक्षकांनो. उद्या पुन्हा भेटूया पुढच्या भागामध्ये. आजचा व्हिडिओ आवडला असेल तर माझ्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, बेल आयकॉन दाबायला विसरू नका. धन्यवाद.